सपाईन लाईन म्हणजे सरळ झोपायला सांगणार आहे. सरळ झोपा म्हणजे पाठीवर आपण पेशंटला झोपायला सांगणार. फर्स्ट एक्सरसाइज असणार आहे आपली ब्रीजिंग, ज्यामध्ये पेशंट दोन्ही पाय त्याचे वाकवणार आहे. दोन्ही गुडघे वाकवा, पायांमध्ये थोडं अंतर घ्या. मान, खांदे, हात आणि पाय या म्हणजे याच्यावरती जोर देऊन पेशंटला आपण कंबर वरती उचलायला सांगणार आहे. कंबर उचलावरती आणि ही पोझिशन आपण 10 सेकंड होल्ड करणार आहे किंवा 10 काउंट्स होल्ड करणार आहे. आणि काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाउन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाउन. पाय करायचं. प्रत्येक एक्सरसाइज आपण 5 to 10 टाइम्स करणार आहे आणि एक एक्सरसाइज आपण 10 सेकंड होल्ड करणार आहे. आणि जे काउंट आहे, जे होल्डिंग काउंट आहे, ते आपण पेशंटलाच काउंट करायला लावणार आहे, कारण का त्याचा श्वास रोखला नाही जावं म्हणून. आपण बघणार आहे स्टॅटिक बॅक एक्सरसाइज, यामध्ये पेशंटला आपण दोन्ही गुडघे वाकवायला सांगणार आहे. दोन्ही गुडघे वाकवा आणि तुम्हाला कंबर खाली दाबायची. प्रेस करा कंबर खाली. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स करा. 1 2 3 4 5 6 7 या एक्सरसाइज मध्ये कंबर धरून कंबर उचला. आपण कमरेच्या खाली हात ठेवून पण चेक करू शकतो की पेशंट एक्सरसाइज व्यवस्थित करतो की नाही. प्रेस करा, दाबा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाय करा सरळ. थर्ड एक्सरसाइज मध्ये आपण पेशंटला एक एक पाय वर सरळ उचलायला सांगणार आहे. हा पाय वरती घ्या. एक 30 डिग्री पर्यंत आपण पेशंटला पाय वरती उचलून होल्ड करायला सांगणार आहे. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. पलीकडचा पाय उचलून खाली घ्या. पाय अजून थोडा. या पोझिशन मध्ये आपण होल्ड करायला सांगणार. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. हे एक्सरसाइज झाले सरळ झोपून. आता आपण पेशंटला पोटावर झोपून म्हणजे प्रोन लाईन मध्ये किंवा उलट झोपून सांगणार आहे. पाठीवर पोटावर झोपा. उचला. पाय का उचला? उचला. हा. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 करा अजून एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यामध्ये काही काही पेशंट पाय पण वरती उचलतात, तर ते नाही उचलायला सांगायचे. बापरे मला झालं स्टार्ट. बघणार आहे त्याला आपण कोबरा पोज किंवा भुजंगासन पण बोलतो. ठीक आहे. मान, खांदे वर उचला, ज्यामध्ये आपण चेस्ट अप करणार आहे. आणि ठीक आहे, एल्बो स्ट्रेट असणार आहे या पोझिशन मध्ये. यामध्ये 2 व्हेरिएशन आहेत. फर्स्ट एल्बो एक्सटेंड करून आणि सेकंड एल्बो फ्लेक्स करून. ही झाली एल्बो एक्सटेंड करून पोझिशन. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. जा खाली पूर्ण. सेकंड मध्ये आपण बघणार आहे, त्यामध्ये एल्बो पेन असणार. यावरती काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जा पूर्ण खाली. करा परत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जा खाली. हात घ्या दोन्ही मागे. दोन्ही हात घ्या मागे. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण पूर्ण हिप पासून पूर्ण पाय पेशंटला वर उचलायला लावणार आहे, ज्यामध्ये गुडघा वाकला नाही पाहिजे. हा पाय घ्या वरती. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. पलीकडचा पाय उचला वरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डाऊन. ओके. नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण पेशंटला जे आपले ग्लुटेल मसल्स असतात ते कॉन्ट्रॅक्ट करायला सांगतात. हे मसल्स आतमध्ये आत उघडा. काउंट करा.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडा. अजून एकदा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. नेक्स्ट एक्सरसाइज थोडी ॲडव्हान्स असणार आहे, ज्यामध्ये पेशंटला अपोजिट हँड आणि अपोजिट लेग आपण एकत्र उचलायला लावणार आहे प्लस नेक. आता तुम्हाला डावा हात, उजवा पाय आणि मान एकत्र वरती उचलायचे. मी सांगते तसं करा. ठीक आहे. मान उचला वरती, हात घ्या पुढे आणि पाय उचला, पाय उचला. काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जा खाली. अजून एकदा करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डाऊन. आता दुसरा हात, दुसरी बाजूचा करा. अपोजिट हँड, अपोजिट लेग घेणार आहे आपण. तर उचला, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जा खाली. उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नी थोडा बेंड झाला नाही पाहिजे पेशंटचा. नी कंपल्सरी स्ट्रेटच हवा. ठीक आहे. थांबा. 5 6 7 8 9 10. आता क्वाड्रिपल पोझिशन मध्ये म्हणजे आपण घोडा बसतो ना छोट्या मुलांसाठी त्या पोझिशन. कोपर काट ठेवा. कोपर काट. आता आपण कॅट काऊ किंवा कॅट कॅमल पोझिशन आपण या एक्सरसाइजला बोलतो ती बघणार आहे. फर्स्ट आपण कॅट पोज करणार आहे, ज्यामध्ये हा भाग पूर्ण खाली घ्या मानेचा आणि मान सरळ. ठीक आहे. काऊ मध्ये हेड डाऊन करा, मान खाली घ्या आणि पूर्ण भाग वरती उचला. ही झाली कॅट अँड कॅमल पोझिशन. हेच आपण रिपीटेड पेशंटला करायला लावणार आहे. कॅट कॅमलचं करा, परत कॅट करा. कॅट पोझिशन मध्ये उलट करा. नेक्स्ट करा. अजून एकदा करा. दोन्ही पोझिशन या. परत बसा पूर्ण खाली. हात घ्या पुढे. पूर्ण ताट, हात पूर्ण स्ट्रेच करायचे आणि मान पूर्ण खाली. याला आपण चाइल्ड पोज एक्सरसाइज सुद्धा बोलतो. ठीक आहे. या परत जागेवर सरळ.